रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आलो आहे माऊलींचा मुक्काम असलेला पुण्यातील भवानीपेठ येथील पालखी विठोबा मंदिर. दरवर्षी इच्छा असते की माऊलींचा प्रस्थान सोहळा बघायचा, पण योगच येत नाही आणि यावर्षी योग चालून आला. आज शनिवार आलेला 8 ऑगस्टला माऊलींचे सकाळी 10 वाजता प्रस्थान होणार होते. दरवेळेस सकाळी 6 वाजता प्रस्थान होते, त्यामुळे जमत नाही, पण यावेळेस योग बघा 10 वाजता प्रस्थान. त्यासाठीच आम्ही सर्व म्हणता येईल जे वेळेवर ओळखी झाले त्यांना धरून म्हणतोय की आम्ही एकत्र जमलो. इथे शंखवादन, एका ग्रुपने शंखवादन करून शंखसेवा केली माऊलींची. त्यानंतर 10 वाजता प्रस्थान होणार होते. त्यासाठीच लगबग सुरू झाली होती. सर्वजण आपल्या कामाला लागले होते की प्रस्थान, आता पहिल्यांदा मला बघायचं होतं की प्रस्थान कसं होतं, काय काय असतं प्रस्थानमध्ये, कोणाची भूमिका काय असते, कोणाची काय जबाबदारी असते. तर प्रस्थानाच्या वेळेस पालखी स्थिर होती, सर्व पालखींचे दर्शन घेत होते. त्यात 3 नगारे, हे जे दिसतात नगारे म्हणजेच गजर, 3दा गजर होतो, जेणेकरून सर्व वारकऱ्यांना माहिती व्हावी की आता आपल्याला निघायचे आहे. 3रा गजर झाला की माऊली प्रस्थानच करते, त्यामुळे पहिला गजर म्हणजे सुरुवात की आता माऊली निघणार आहे. 2रा गजर देखील की सर्व तयारीला लागा. 3ऱ्या गजरमध्ये माऊली डायरेक्ट प्रस्थानच करते. आणि बघू शकता आता 2 गजर झालेले होते, त्यामुळे सर्व हे जे झेंडा घेऊन होते, कोणी पताका घेऊन, कोणी टाळीविना घेऊन. माऊलींचा 2रा गजर झाला आणि त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे रथ ओढणाऱ्या बैलजोड्या, मानाच्या बैलजोड्या आल्या आणि त्या बैलजोड्यांना रथाला जुंपण्यात आले. बघू शकता या 2 बैलजोड्या आहेत की त्या रथाला असतात. रथाला बैलजोड्या जोडून झाला, तिथून आदेश मिळाला की आता सर्वजण 3ऱ्या गजराची वाट बघत असतात. कारण 3रा गजर झाला की सर्वच कामाला लागतात. क्षणाचाही विचार न करता माऊलींची पालखी जागेवरून उचलल्या जाते. हा यांचा नीती नियम असतो की जो वारकरी संप्रदायात असो, वारी संप्रदायात असो, एक नियम असतो की तो सर्वजण पाळतात. आणि चोपदार तो की पूर्ण वारी कंट्रोल करतो, तो 3रा गजर देतो. 3रा गजर दिला की सर्व कामाला लागतात. हे बघू शकता, हे एक दिंडी आहे की ती सदैव सोबत असते. जाताना खूप दिंड्या असतात येताना, पण येताना फक्त एकच दिंडी परतीला सोबत असते, जी की मानाची दिंडी असते. बहुतेक ती आळंदीची असावी. असं करत त्यांचं थोडं भजन झालं की आता सर्वजण 3ऱ्या गजराची वाट बघत होते. सर्वजण तयारीला लागले होते की आता जर 3रा गजर झाला तर आपल्याला माऊलींची पालखी त्या रथावर नेऊन ठेवायची. आता बघू शकता 3रा गजर झाला आणि सर्व जण माऊलींच्या पालखीला खांद्या द्यायला समोर आले. प्रत्येकाला असं वाटायचं की माझा खांदा माऊलींच्या पालखीला लागला पाहिजे. त्यामुळेच तिथले सेवाधारी असो किंवा नवीन जे काही आलेले, वारीत आलेले, ते सर्वजण पालखीला खांदा देत होते आणि माऊलींना सार करत होते. आता थोड्याच वेळात माऊली रथावर जाणार आहे, पण त्या अगोदर एक विधी असतो, तो म्हणजे माऊलीला खूप असं छान प्रकारे पालखीला हलवतात, जसं काही खूप आनंद होतो आहे असं प्रतीत होतं. तुम्ही बघू शकता की माऊलींचा माऊली माऊली करत जयघोष होतो आणि माऊलींची पालखी हलवल्या जाते, त्यांना नाचवल्या जाते, डुलवल्या जाते. म्हणजे सर्व वारकरी एकदम हसायला लागतात, नाचायला लागतात. बघू शकता तो क्षण तुम्हाला आत्ताच बघायला मिळेल की माऊली कशा प्रकारे आनंदित होऊन आता प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. बघू शकता हा क्षण जेव्हा सर्वत्र माऊली माऊलीचा जय जयकार असतो आणि या जय जयकारामध्ये माऊली आता रथावर प्रस्थान करून समोरचा मार्ग म्हणजेच आळंदीला पोहोचणार आहे. आज माऊलींना पुण्यातून 10 वाजता निघून आळंदीला 4 ते 5 वाजता पोहोचायचे आहे. कारण ते आळंदीमध्ये देखील त्यांच्या स्वागतासाठी 4 ते 5 वाजता लोक सज्ज झाले आहेत. इथून येरवडा, दिघी, थोरल्या पादुका मंदिर, मग आळंदी, असं करत करत माऊलींचा प्रवास असेल आणि माऊलीला 4 ते 5च्या दरम्यान आळंदीमध्ये आज पोहोचायचे आहे. आम्हीसुद्धा थोडं पालखीसोबत जाण्याचा प्रयत्न केला. माझं जमत नव्हतं, माझ्यासोबत जे सहकारी होते ते आळंदीपर्यंत जाणार होते, आळंदीला स्टे करणार होते, कारण दुसऱ्या दिवशीच पुष्पवटी एकादशी होती. त्यांना तो सोहळासुद्धा बघायचा होता जेव्हा माऊली नगर प्रदक्षिणा करतात संपूर्ण आळंदीमध्ये. रामकृष्ण हरी.